तर आज आहे वेनसडे आणि मी तुमच्यासोबत शेअर करत आहे लंच बॉक्स एपिसोड 3. तर सगळ्यात आधी मी इथे भात चढवून घेतला आहे. आजच्या मेन्यूमध्ये आहे बुर्जी, चपाती, एग फ्राईड राईस आणि सलाड. तुमचं जर मॅनेजमेंट परफेक्ट असेल तर तुम्ही अवघ्या अर्ध्या तासात हा टिफिन बनवू शकता. तर सगळ्यात आधी मी इथे कांदे चिरून घेतले आहेत. सगळ्यात आधी बुर्जीला फोडणी देऊया. तेल टाकलंय, कांदा टाकलाय, कांदा परतून घ्या. त्याच्यात टाकली आहे थोडीशी कोथिंबीर कांद्यात टाकल्यावर जी भाजी बनणार त्याच्यात फ्लेवर कोथिंबीरचा खूपच छान येतो. मसाले टाकूया. सगळ्यात आधी टाकली आहे मिरची, हळद, मीठ चवीनुसार आणि धना पावडर. हे सगळे मसाले टाकून एकजीव करून घ्या. आता याच्यात टाका अंडी. मी याच्यात 2 अंडी टाकली आहेत. आता सगळं मिक्स करत राहा. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा. तुमची बुर्जी अशी बनून रेडी होईल. बुर्जी झाली की लगेच फ्राईड राईससाठी भाज्या कापून घेऊया आपण. सगळ्यात आधी कापली आहे कोबी, थोडीशी गाजर कापून घेतली आहे, बीन्स कापून घेतलाय, लसूण कापलाय बारीक, थोडंसं आलं सुद्धा बारीक चिरून घेतलंय. आता आपण देऊया फोडणी राईसनं. तर सगळ्यात आधी कढईत तेल टाकलंय, एक अंडं फोडून टाकलं. तुम्ही तुमच्या भाताची क्वांटिटी जशी असेल त्याप्रमाणे टाका. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आहे, ब्लॅक पेपर पावडर टाकली आहे आणि थोडं अंडं तेलात फ्राय करून घेतलं आहे, पीसेसमध्ये कट करून घेतलं. आता परत त्याच कढईत तेल टाकलं आहे, त्याच्यात टाकलं आहे बारीक चिरलेलं लसूण थोडासा तेलात परतून घ्या. लसणाला हलका सोनेरी रंग आला की मग सगळे भाज्या टाका जे आपण कापले होते. आता मी याच्यात टाकलंय 1 चमचा सोया सॉस. 1 चमच्यापेक्षा थोडासा कमीच आहे कारण माझ्या भाताची क्वांटिटी सुद्धा कमी आहे. आणि थोडासा व्हिनेगर फिरवून घेतलाय. आता टाकलाय भात. सगळं आता एकजीव करून घेणार आहे. सगळं एकजीव केल्यावर त्याच्यात टाकूया अंडं जे आपण फ्राय करून घेतलं होतं.
परत सगळं मिक्स करून घेऊया. आता याच्यात टाकूया मीठ चवीनुसार आणि ब्लॅक पेपर पावडर. मिक्स करून घ्या आणि हा आपला एग फ्राईड राईस आहे रेडी. इथे चपाती पॅक केली आहे. तर हा टिफिन आहे रेडी. तर तुम्हाला हा टिफिन बॉक्स एपिसोड आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.